हाय हॅलो नमस्कार, कसे आहात? बरे आहात ना? मी स्नेहा तुम्हा सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या युट्यूब चॅनलवरती। तर काल असंच मी विचार करत होते आणि माझ्या लक्षात आलं की ह्याच्या आधी मी Q&A म्हणजे प्रश्न उत्तरांचा व्हिडिओ करून लिटरली 1 वर्ष झालेला आहे। तर म्हणलं की बरोबर आम्ही लास्ट टाइम इंडियाला गेलो होतो मागच्या डिसेंबरमध्ये, तर त्यावेळेस मी Q&Aचे व्हिडिओ केले होते आणि त्यानंतर वर्षभर एक सुद्धा Q&Aचा व्हिडिओ करण्याचा काही प्रसंगच आला नाही। तर म्हणलं की आज छानपैकी एक प्रश्न उत्तरांचा व्हिडिओ करूया। आणि तसं पण तुम्हाला सगळ्यांना खूप जास्त प्रश्न असतात, कमेंटमध्ये तुम्ही लिहून विचारतच असता, पण प्रत्येक वेळेस सगळ्या कमेंट्सना उत्तर देणं मला पॉसिबल होत नाही। तर म्हणलं की स्पेशल असा व्हिडिओज करूया आणि तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देऊया। तर काल मी पोस्ट टाकली होती, कम्युनिटी पोस्ट, आणि त्याच्यावरती मी तुम्हाला विचारलं होतं की तुम्हाला काही प्रश्न असतील तर मला नक्की विचारा। तर तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला आणि खूप छान कमेंट्स केल्या, भरपूर कमेंट्स केल्या। मुख्य म्हणजे खूप सारे प्रश्न आलेले आहेत, काही प्रश्न आहेत ते रिपिटेटिव्ह आहेत, तर त्यातले मी सगळेच नाही घेणार, त्यातला एखादा प्रश्न घेईन म्हणजे तुम्हाला खूप जणांना म्हणजे एकाच प्रश्नाचं उत्तर समजून जाणार। आणि जे कुठले असे स्पेशल प्रश्न आहेत तर ते मात्र मी नक्कीच त्याची उत्तरं इंडिव्हिज्युअली देण्याचा प्रयत्न करणार। तर आता हा व्हिडिओ ऑलरेडीच थोडा मोठा होण्याची शक्यता आहे, तर म्हणून मग मी पटकन आता व्हिडिओला सुरुवात करते। आणि अजून एक गोष्ट की इथे माझा लॅपटॉप आहे, तर लॅपटॉपमध्ये मी सगळे क्वेश्चन्स बघणार आहे आणि त्याची उत्तरं देणार आहे। तर कदाचित मी अशी खाली बघेन रीड करण्यासाठी, तर म्हणून मग तुम्हाला सांगून ठेवलं। तर पहिला प्रश्न आहे कल्पना क्षत्रिय, लग्ना अगोदर तुला कितपत स्वयंपाक येत होता की जेणेकरून परदेशात सोपे गेले, कारण सर्वच छान हँडल करतेस, कारण पहिला प्रश्न पोटाचा असतो इंडियन फूड। तर अगदी ऑनेस्टली मी जेव्हा लग्न करून अमेरिकेत आले तेव्हा मला बिलकुल काहीही स्वयंपाक येत नव्हता। मी जेव्हा म्हणजे इंडियामध्ये होते तेव्हा आई मला म्हणायची, अगं थोडंसं शिकून घे स्वयंपाकाचं वगैरे। तर मी आईला म्हणायचे, नाही मला तर काय जॉबच करायचंय आणि स्वयंपाकाला तर मी बाई लावेन वगैरे असं। तर मी कधी शिकले नाही, पण त्याच्या पूर्ण सगळ्या गोष्टी अपोजिट झाल्या। मी अमेरिकेत आले आणि त्याच्यानंतर मी सगळा स्वयंपाक करायला शिकले, काही ऑनलाईन शिकले युट्यूबवरनं वगैरे, आणि काही घरी आईला किंवा सासूबाईंना फोन करून वगैरे सगळ्या रेसिपीज विचारून असा स्वयंपाक करायचे आणि मग हळूहळू छान स्वयंपाक जमायला लागला। पुढचा प्रश्न आहे मिताली यांचा, डॅलस टेक्सासवरनं, की आय वॉन्टेड टू आस्क यू विच ऍप डू यू यूज फॉर एडिटिंग अँड व्हॉट टाइम यू एडिट इन अ डे, ॲज यू आर अ मॉम ऑफ 2 kids, इवन आय हॅव 1 10 months old बेबी विथ मी, थँक्यू। तर त्यांचा प्रश्न असा आहे की तू एडिटिंग कशामध्ये करतेस आणि कुठल्या वेळेला दिवसभरात तू एडिटिंग करतेस। तर मी एडिटिंगसाठी iMovie वापरते, म्हणजे इनबिल्ट जे ऍपलच्या मॅकबुक प्रोमध्ये जे ऍप असतं iMovie त्याच्यावरती मी एडिटिंग करते। आणि दिवसभरात कुठल्या वेळेला मी एडिटिंग करते तर ह्याचं दिस इज व्हेरी ट्रिकी क्वेश्चन, कारण की मोस्टली मी दुपारीच एडिटिंग करण्याचा ट्राय करते, म्हणजे आफ्टर लंच आणि बिफोर टी टाइम, म्हणजे संध्याकाळचा चहा, याच्यामधला जो गॅप असतो ना तेव्हा मी एडिटिंग करायचा प्रयत्न करते। कधी कधी तेवढ्या वेळामध्ये माझं एडिटिंग होतं, कधी कधी थोडासा मोठा व्हिडिओ असला किंवा कुठला स्पेशल व्हिडिओ असला तर मग मला परत संध्याकाळी एडिटिंगला बसावं लागतं। तर डिपेंड्स, कधी रात्री मुलं झोपल्यावर सुद्धा मला एडिटिंग करावं लागतं, म्हणजे असं काही सांगू शकत नाही, पण मोस्टली मी दुपारच्या वेळेमध्ये एडिटिंग करण्याचा प्रयत्न करते। त्याच्यानंतरचा जो प्रश्न आहे ना तो खूप जणांनी विचारलेला आहे, वेगवेगळ्या फॉर्ममध्ये विचारलेला आहे, पण अनेक कमेंट्स त्याबद्दल आलेल्या आहेत। तर आता मी घेतेय ते श्रेया धीरज काळे यांचा प्रश्न आहे, ताई तुमचा भारतात नेहमीसाठी येण्याचा विचार आहे का? तर खूप जणांनी असं लिहिलेलं आहे की तुम्ही तिकडेच सेटल होणार का, तुम्ही भारतात सेटल होणार का, तुम्ही भारतात कधी शिफ्ट होणार, भारतात येण्याचा काही प्लॅन आहे का, असे खूप सारे प्रश्न होते। तर मी हेच म्हणेन की सेटल म्हणजे काय असतं की मुलं इथे छानपैकी शाळेला जात आहेत, स्वतःचं इथे घर आहे आणि छान आपली लाईफ चालू आहे, छान सुरळीत अशी। तर मला असं वाटतं की त्यालाच आपण सेटल म्हणतो, आणि त्याचबरोबर दोघांना पण व्यवस्थित जॉब म्हणा किंवा बिझनेसेस म्हणा जे काय असेल ते तुमचं चालू आहे, तर तेच सेटल मला वाटतं। आणि जर का तुम्ही असं म्हणाल की मुलं मोठी झाल्यावरची जी आपली जी सेटल होण्याची जी कल्पना असते ती अशा 2 टाईप असतात, तर सध्या तरी मला असं वाटतं की आम्ही अमेरिकेत ऑलरेडी सेटलच आहोत। पुढचा जो प्रश्न आहे तो शिल्पा पी यांचा आहे, तर त्यांनी मला विचारलंय, हाय स्नेहा, तू स्वतःला एवढं छान मेंटेन ठेवलं आहे, तुझं डाएट टिप शेअर कर ना।
तर येस, मी नक्कीच माझं डाएट जे आहे ते शेअर करेन. माझं कसं आहे, मी मध्ये आधी तुमच्याबरोबर माझ्या ज्या डाएटच्या रेसिपीज आहेत त्या शेअर करण्याचा ट्राय करत असते. जरी मी डाएट बद्दलचा एक असा व्हिडिओ बनवलेला नसला तरी सुद्धा मी मध्ये मध्ये माझ्या व्लॉग्समध्ये डाएटच्या रेसिपीज तुमच्याबरोबर सांगत असते, किंवा काय खाल्लं पाहिजे, कशातून आपल्याला काय बेनिफिट्स आहेत, या सगळ्या गोष्टी शेअर करण्याचा मी प्रयत्न करत असते. तरी सुद्धा जसं तुम्ही म्हणताय की डाएटचा एक व्हिडिओ कर, तर मी नक्की करेन. तर पुढचा प्रश्न आहे वैशाली ढेमारे यांचा. तर त्या विचारता आहेत की तुम्ही इंजिनिअरिंग करून जॉब का केला नाही? तर गुड क्वेश्चन. तर मी त्याचं उत्तर हेच देईन की मी फक्त इंजिनियर नाहीये. मी पहिल्यांदा डिप्लोमा केलेला आहे ENTC मध्ये, त्याच्यानंतर मी इन्स्ट्रुमेंटेशनमध्ये इंजिनिअरिंग केलेलं आहे, आणि त्याच्यानंतर UCSD म्हणून सॅन डिएगोमध्ये एक युनिव्हर्सिटी आहे, तिथे मी वेब डेव्हलपमेंटचा कोर्स केलेला आहे. पण कसं आहे की प्रत्येकाची पॅशन वेगळी असते. म्हणजे शिक्षण हे खूप महत्वाचं आहेच, त्याच्यात दुमत असं काहीच नाही. पण मला 9 to 5 जॉब करण्यापेक्षा स्वतःचं काहीतरी करणं, काहीतरी क्रिएटिव्ह करणं आणि पॅशनेटली एखाद्या गोष्टीबद्दल काम करणं, या सगळ्या गोष्टी मला जास्त जवळच्या वाटतात किंवा कराव्याशा वाटतात त्या गोष्टी. ना की मला सकाळी उठून तेच जॉबला जाणं, तिथे रोज रोज तेच लोक, त्यांच्याशीच मीटिंग, तेच कामं करणं, ह्या सगळ्या गोष्टी मला नाही एवढ्या आवडत. जेवढं मला हे युट्यूबवरती कॉन्टेंट क्रिएट करणं, काहीतरी नवीन गोष्टी शेअर करणं आणि छान छान माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणं, ट्रॅव्हल करणं, या सगळ्या गोष्टी मला जास्त आनंद देणाऱ्या आहेत. तर म्हणून मग मी अजूनपर्यंत कधी जॉबचा विचार केलेला नाही. पण हू नोज, मला असं वाटतं की माझं एज्युकेशन आहे, सो कधी मला पुढे जाऊन असं वाटलं की युट्यूब इज नॉट माय करिअर, तर माझ्याकडे सेकंड ऑप्शन ऑलरेडी आहे. आय हॅव डिग्रीज, तर मी कुठे पण जॉब जेव्हा पाहिजे तेव्हा मी जॉईन करू शकते. तर येस, हेच मी उत्तर देईन त्याच्याबद्दल. तर परत एकदा प्रश्न तसाच त्याच टाईपमध्ये आहे की तुझं एज्युकेशन काय आहे आणि तू जॉब का केला नाहीस याआधी आणि यापुढे करणार आहेस का? तर ह्या पुढचं तर मला माहिती नाही. जसं मी आत्ताच प्रश्नाचं उत्तर दिलं की मला ज्याच्यामध्ये पॅशन आहे मला तीच गोष्ट करायची आहे. वन लाईफ, लिव्ह इट. जे आवडतं तेच करा, जे तुम्हाला हॅपीनेस देतं तेच करा. ओढून ताणून उगीच करायचंय म्हणून कुठलीही गोष्ट करू नका. परफेक्शन ठेवा तुमच्या कामामध्ये आणि येस, म्हणजे सक्सेस तेव्हाच मिळतो तुम्हाला, असं मला वाटतं. तर आय होप की मी जे करते ते तुम्हाला आवडत असेल आणि मी असंच करत राहीन हे काम कॉन्टेंट क्रिएशनचं, कारण की ही माझी पॅशन आहे. ओके, पुढचा क्वेश्चन आहे, तो पण खूप जणांनी विचारलेला आहे. हर्षदा कदम म्हणतायत, तुला अमेरिकेत राहायला आवडतं का आपल्या गावाकडं? आणि सियाना शौर्यला भविष्यात गावी आणणार का तिकडेच सेट करणार? बाकी तू तुझी फॅमिली खूप क्यूट आहात आणि तू ओव्हर ऍक्टिंग कधी करत नाही. बाकीचे युट्यूबर वाले खूप ऍक्टिंग करतात, तू खूप रिअली असते आणि लोकांना समजून सांगते. तर त्यांनी पुढे काय बरंच माझ्याबद्दल लिहिलेलं आहे. पण थँक्यू सो मच की तुम्ही एवढ्या आपलेपणाने माझ्यासाठी ही कमेंट लिहिली. तुमचा जो प्रश्न आहे की अमेरिकेत तुला राहायला आवडतं का आपल्या गावाला, तर मी म्हणेन की आता गेले काही वर्षांपासून आम्ही इथे राहतो, तर ऑब्व्हियसली मला इथे पण राहायला आवडतं, कारण की इथे आमचं घर आहे, आमचं सगळं इथे सेट आहे. तर असं वाटतंच ना आपल्याला की आपल्या घरी जावं, आणि ते घर मला हे वाटतं, कारण की मुलं इथे व्यवस्थित सेट झालेली आहेत वगैरे, त्याच्यामुळं. पण जर का तुम्ही मला विचाराल की मनापासून तुला म्हणजे काय जास्त प्रिय आहे, तर ऑफकोर्स मी इंडियाच म्हणणार, भारत म्हणणार. आणि भारतातलं आमचं घर म्हणा, आमचे सगळे नातेवाईक, ह्या सगळ्या गोष्टी मला प्रिय आहेत ऑफकोर्स. सिया शौर्यला भविष्यात गावी आणणार का तिकडेच सेट करणार? तर मला असं वाटतं, मी त्याचं उत्तर ऑलरेडीच दिलं की ते ऑलरेडी इथे सेटच आहेत सध्या, आणि पुढचं काय माहिती नाही आपल्याला काय होणार काय नाही, तर अजून त्याचा काय फार विचार केलेला नाही. त्याच्यानंतरची कमेंट खूप इंटरेस्टिंग आहे. हाय ताई, मला तुला विचारायचं आहे की लग्नाआधी तुला कधी अब्रॉडला जायची इच्छा होती का, किंवा कधी विचार केला होता का की लग्नानंतर तुला अब्रॉडमध्ये राहावे लागेल म्हणून? आता तिथे तुला कसे वाटते? तर तुमचा पहिला प्रश्न की अब्रॉडला जायची इच्छा होती का, तर येस, मला अमेरिकेमध्ये शिक्षणासाठी येण्याची खूप इच्छा होती. त्याच्यासाठी मी प्रयत्न पण करत होते, अभ्यास करत होते परीक्षेचा. दुसरा प्रश्न हा आहे की तू कधी विचार केला होता का की लग्नानंतर तुला अब्रॉडला राहावं लागेल म्हणून? तर तसा तर विचार मी केला नव्हता. माझ्या डोक्यात हेच होतं की एज्युकेशन वाईज मी तिकडे जाणार, पण लग्न करून दुसऱ्या देशात जाणार हा काय माझा फार विचार नव्हता. आणि आता मला इथे कसं वाटतं, तर आता छानच वाटतं. इथे गेले काही वर्षांपासून इथे आहोत, तर आता असं एक
होमली फील इथे येतो आम्हाला आणि छान वाटतं. तर पुढचा प्रश्न आहे नमिता परब यांचा. ताई, तुझे शिक्षण किती आहे? तू लग्नाआधी जॉब केला आहेस का? तर माझं शिक्षण आणि त्याच्यावरची जर का डिटेलमध्ये माहिती हवी असेल तर तुम्ही माझी ओळख हा आपल्या युट्यूब चॅनलवरचा जो व्हिडिओ आहे तो बघू शकतात, कारण की त्याच्यामध्ये मी माझी सगळी बेसिक इन्फॉर्मेशन दिलेली आहे की म्हणजे माझ्या शाळेपासून ते माझ्या एज्युकेशन पर्यंत, त्यानंतर फॅमिली आणि सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. तर तुम्ही ते चेक करू शकता. आणि तू लग्नाआधी कधी जॉब केला आहेस का? तर नाही, मी लग्नाआधी सुद्धा कधीच जॉब केलेला नाही, कारण की माझं जसंही एज्युकेशन कम्प्लीट झालं तर त्याच्यानंतर मी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करायला स्टार्ट केला आणि तेवढ्यातच मग माझं लग्न ठरलं. मग लग्न झालं आणि मग मी इथे आले आणि मग पुढची तर स्टोरी तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे. तर पुढचा प्रश्न आहे सोनाली बोरसा. मी नाव चुकीचं घेतलं असेल तर आय एम रिअली सॉरी. पण त्यांचा प्रश्न असा आहे की आपल्या भारतात सर्व लेडीज टाइम भेटल्यावरती गप्पा मारतात, तसं तिकडे गप्पा मारता का तुम्ही? तिकडे कोणाच्या घरी जाता का? तर हो, म्हणजे आमच्या कम्युनिटीमध्ये विचाराल तर माझ्या खूप साऱ्या मैत्रिणी आहेत कम्युनिटीमध्ये. सगळ्या काही मराठीच आहेत असं मी म्हणणार नाही. कुणी युपीचं आहे, दिल्ली, कर्नाटका, त्याच्यानंतर केरळ, त्याच्यानंतर महाराष्ट्रीयन आहेत 2-3. तर अशा मैत्रिणी आहेत, पण थोडी त्यांची घरं लांब लांब आहेत. पण जेव्हा केव्हा आम्ही वॉकला वगैरे बाहेर पडतो तर त्यावेळेस ते रस्त्यामध्ये वगैरे भेटतात कधी कधी, मग तिकडे आमच्या गप्पा चालू होतात. तर इथे पण आम्ही भेटतो वगैरे. पुढचा प्रश्न आहे प्राजक्ता कुंजीर यांचा आणि त्यांनी विचारलेला आहे प्लीज सजेस्ट सम रेटिनॉल सिरम फॉर इंडियन पीपल. तर मी रेटिनॉल सिरम नाही म्हणता येणार, मी ऍक्च्युली रेटिनॉलचं म्हणजे काय म्हणायचं ते मॉइश्चरायझर यूज करते आणि ते ओलेचं आहे. तर तुम्ही ट्राय करू शकता, ते मला चांगलं वाटतं ते. तर रेटिनॉलवालं ओलेचं मॉइश्चरायझर एक नंबर. पुढचा प्रश्न एकदम भारी आहे. तर त्यांचं नाव आहे शैला जोशी. तर चेतन तुला खूप सपोर्ट करतो, तू पण त्याला इतकी सपोर्ट करते का? तर ह्याचं उत्तर मी कसं देणार? बरोबर, हा प्रश्न चेतनसाठी असणार. तर नेक्स्ट टाइम जेव्हा लाईव्ह वरती वगैरे चेतन येतील ना, तर त्यावेळेस तुम्ही नक्की हा प्रश्न त्यांना विचारा, जेणेकरून मला पण उत्तर ऐकता येईल की ते काय बोलतायत ते. त्याच्यानंतर प्रज्ञा यांनी एक क्वेश्चन विचारलेला आहे, ताई स्किन केअर सांग ना. सेकंड क्वेश्चन हा आहे की इंडियाला कधी येणार? तर स्किन केअरचा व्हिडिओ मी नक्की शेअर करेन. आणि समहाव ना त्या स्किन केअरच्या व्हिडिओला माझा मुहूर्तच लागत नाहीये, आय डोंट नो का, पण राहतच आहे ते सारखं स्किन केअरचा व्हिडिओ शेअर करणं. पण आता नक्की मी लक्षात ठेवून ह्यावेळेस तुमच्याबरोबर शेअर करेन. आणि आय एम सो सॉरी की मी आतापर्यंत स्किन केअरचा व्हिडिओ तुमच्याबरोबर नाही केलेला शेअर. सेकंड क्वेश्चन हा होता की भारतात कधी येणार? तर भारतामध्ये बघूया आता ह्या वर्षी कधी जमते ते भारतात यायला. मुलांच्या शाळांना वगैरे सुट्टी पाहिजे, चेतनच्या ऑफिसला वगैरे थोडीफार सुट्टी पाहिजे किंवा वर्क फ्रॉम होमचं परमिशन पाहिजे, अशा बऱ्याच गोष्टी असतात. तर ते सगळं जेव्हा जुळून येईल तर त्यावेळेस आम्ही नक्की भारत ट्रिप प्लॅन करणार. पुढचा प्रश्न आहे रेनबो DIY यांचा. भारतातून एज्युकेशनसाठी अमेरिकेत कसं यायचं? काय प्रोसेस आहे? किती खर्च असतो? डॉक्युमेंट्स काय लागतात? प्लीज सविस्तर व्हिडिओ बनवा. ह्याचं उत्तर मी हेच देईन की पहिला तर तुम्हाला काही स्पर्धा परीक्षा असतात त्या द्याव्या लागतात. उदाहरणार्थ GRE द्यावी लागते, टोफेल द्यावी लागते आणि बऱ्याचशा अजून परीक्षा आहेत तर त्या तुम्ही देऊ शकता. आणि जर तुमचा त्याच्यामध्ये स्कोअर चांगला आला तर तुम्हाला अमेरिकेतल्या युनिव्हर्सिटीमध्ये ऍप्लिकेशन सेंड करावं लागतं. आणि युनिव्हर्सिटीने जर का तुमचं ऍप्लिकेशन ऍक्सेप्ट केलं, जर मार्क तेवढे असतील तर तुम्हाला युनिव्हर्सिटी अमेरिकेत बोलवते आणि मग तसं तुम्ही अमेरिकेत एज्युकेशनसाठी येऊ शकता. आता ह्याच्यावरची सविस्तर माहिती सांगायसाठी मला असं वाटतं आय एम नॉट द राईट पर्सन, कारण की ह्या सगळ्या गोष्टी आमच्या लाईफमध्ये 10 वर्षापूर्वीच्या झालेल्या आहेत. तर आता रिसेंटली ज्यांनी एक्झाम दिलेल्या आहेत, रिसेंटली ज्यांनी ऍप्लिकेशन पाठवले आहेत युनिव्हर्सिटीला, त्यांच्याबरोबर तुम्ही बोलणं इज व्हेरी इम्पॉर्टंट. ते तुम्हाला जास्त चांगली माहिती देऊ शकतील. बट एक जी बेसिक प्रोसेस आहे तर ती मी सांगायचा तुम्हाला प्रयत्न केलेला आहे. तर पुढचा प्रश्न आहे रुकया अत्तार यांचा की $1 म्हणजे इंडियामध्ये किती रुपये ते सांगा. तर डॉलरची प्राइस जी आहे ना रुपीजसाठी ती कायम फ्लक्च्युएट होत असते. तर मोस्टली ती 80 रुपयाच्या वरतीच असते. त्यामुळे जनरली कधी पण $1 आणि त्याचं कॅल्क्युलेशन करायचं असेल तर तुम्ही $1 म्हणजे 80 रुपये असं समजू शकता. आता सध्या आय थिंक ते 82-83च्या आसपास आहे, पण तरी पण तुम्ही चेक करू शकता गुगलवरती. त्याच्यानंतर खूप जणांचा हा सुद्धा प्रश्न होता की ऍक्च्युली हा विचारला आता दीपाली भुजबळ यांनी, युअर युट्यूब अर्निंग अप्रॉक्सिमेटली यू मे टेल.